नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः आपण थोडा उशिरा व्हिडिओ देत आहोत कारण का अजून कॅप प्रोसेसचं वेळापत्रक आले नाही आहे, कॅप प्रोसेस पोर्टलवरती सुरू झाले नाही आहे। मग ही कॅप प्रोसेस साधारणतः कधीपर्यंत सुरू होणार या संदर्भातली अपडेट आपण देत आहोत। तर साधारणतः पोर्टलवरती आता 40 ते 45 कॉलेजेस आहेत, तर यांची अजून लिस्ट तर उपलब्ध झाली नाही आहे, पण आकडा तिथे तुम्हाला वाढत असल्याचा पाहायला मिळेल। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 450च्या आसपास कॉलेजेस आहेत, यांची नावं किंवा यांची लिस्ट आहे पोर्टलवरती अपडेट होणं गरजेचं आहे आणि ही यादी अपडेट झाल्यानंतरच कॅप राऊंड पहिला दुसरा याची जी नोंदणी असेल याच्यामध्ये मेथड टाकायची असेल, त्यानंतर लक्षात घ्या कॉलेजची लिस्ट टाकायची असेल, त्याचबरोबर ELCTचा फॉर्म असेल तर ही प्रोसेस आहे ती सुरू होऊ शकते। साधारणतः पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हे वेळापत्रक पोर्टलवरती येणं अपेक्षित आहे। साधारणतः मी सांगू इच्छितो हे काय आपल्या मनावरती नसतं, CET सेल मार्फतचा कारभार अतिशय दिरंगाईने चालू आहे। त्यामुळे जोपर्यंत CET सेल पोर्टलवरती वेळापत्रक प्रसिद्ध करत नाही आहे तोपर्यंत हे ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू होऊ शकत नाही। सध्या तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन तर उपलब्ध झालेले आहेत, पण ते ऑप्शन ॲक्टिवेट झालेले नाही। ज्यावेळी वेळापत्रक येईल त्यावेळी पोर्टलवरती अधिकृत नोटीस येईल, त्याच्यानंतर ते ऑप्शन तुम्हाला भरता येणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। साधारणतः हा आठवडा आता गेल्यातच जमा आहे। पुढील आठवड्यामध्ये बीएड कॅपची प्रोसेस कॅप राऊंड 1 आणि 2 लक्षात घ्या सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ज्यावेळी लक्षात घ्या पोर्टलवरती नोटीस येईल त्यावेळी आपण माहिती देतच आहोत। अनेक कॅन्डिडेट आपल्याला वारंवार विचारणा करत होते की सर कॅप राऊंड सुरू झालेला आहे का किंवा या संदर्भात अपडेट द्या। त्या सर्व कॅन्डिडेटच्या अपेक्षेखातर आपण हा व्हिडिओ देत आहोत। त्यामुळे साधारणतः पुढील 2 दिवसांमध्ये कॅप राऊंड सुरू होण्याची शक्यता कमी आहे। ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होईल त्यावेळी प्रॉपर आणि खात्रीशीर पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। पुढचा जो महिना आहे सो ऑगस्टचा महिना आहे संपूर्ण जाणार आहे, सप्टेंबरचा महिना देखील याच्यामध्ये जाऊ शकतो। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे, सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। ज्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असेच कॅप राऊंड 1 आणि 2 साठी कॅन्डिडेट पात्र ठरणार आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी अगदी बीएड कॉलेजपासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।